नमस्कार मंडळी, न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं होतं ते 2 दसरा मेळाव्यांनी. पंकजा मुंडे यांचा गोपीनाथगड येथील दसरा मेळावा आणि मनोज झरांगे पाटील यांचा नारायणगड या ठिकाणचा दसरा मेळावा. तर चर्चेचा एकच विषय होता, गर्दी कुठं जास्त होती, कुठं लोक हे आले होते दसरा मेळाव्यासाठी. तर चला की नेमकी गर्दी कुठे बघायला मिळाली आणि काय घडले आजच्या या दसरा मेळाव्यामध्ये. तर मंडळी, ही दृश्य तुम्ही पाहता, ही दृश्य आहेत नारायणगड येथील दसरा मेळाव्याची. या दृश्यांमधनं आपल्याला नारायणगड येथील दसरा मेळाव्यामध्ये किती गर्दी होती ते लक्षात येत आहे. तर ही दृश्य आहेत पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथगड येथील दसरा मेळाव्याची. पंकजा मुंडे यांनी या दसरा मेळाव्यामध्ये अतिशय महत्त्वाची विधानं केली आहेत आणि या दोन्हीही ठिकाणी गर्दी किती होती हाच चर्चेचा विषय आज दिवसभर राहिलेला आहे. तर या ठिकाणच्या दसरा मेळाव्यातले महत्त्वाचे मुद्दे काय होते? तर पंकजा मुंडे यांनी विविध विषयांवरती भाष्य केलं. सभेला संबोधित करत असताना पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर देखील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे आपणही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, की मी शपथ घेते की मुंडे साहेबांनी मला जो वसा दिलाय, तो वसा आणि वारसा मी कधीही विसरणार नाही. मी कधीही खाली मान घालायला लावणार नाही. सत्तेत बसलेले असेल किंवा विरोधात असेल, सामान्य माणसांचं हित माझ्यापासून कधीही दूर केलं जाणार नाही. त्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी घेतला. तो विषय होता या राक्षसी वृत्तीचा, जाती-जातींमधनं भांडणं लावणारी राक्षसी वृत्ती आपल्याला संपवायची आहे. ही राक्षसी विचारसरणी आपल्याला संपवायची आहे. जातीमध्ये भांडणं लावणं, तेढ निर्माण करणं, अशी याची जी राक्षसी वृत्ती आहे, ती राक्षसी वृत्ती आपल्याला आता संपवण्याची गरज आहे. कधी आपण खोटं काम, कधी खोटे धंदे आपण केलेले नाही पाहिजे. आपण गुंड पाळलेले नाही पाहिजे. आपल्याला काहीच गरज नाही अशा गुंड पाळण्याची. नका कोणाचे पैसे घेऊ, नका कोणाचे तुकडे उचलू. स्वाभिमानी राहा. 2 घास कमी खा, पण स्वाभिमानाने जगा. कुणाचे तुकडे उचलू नका, असं म्हणत त्यांनी सभेला यावेळी संबोधित केलं. तर इकडे मनोज जरांगे पाटील हे नारायणगड या ठिकाणावरून संबोधित करत होते. त्यांनी देखील अतिशय जहिरी पद्धतीनं आपले टीकास्त्र सोडलेली आहेत. तर काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील? मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या शैलीमध्ये एकदम मोठ्या टीका यावेळेस केलेल्या आहेत. ते म्हणालेले आहेत, की हे निवडणुकीच्या आधी आपल्याला डिवचतात. मी उत्तर दिलं, की हे 3-4 महिने गप्प बसतात. गुलामीचं गॅझेट म्हणणाऱ्या या भिकार अवलादी म्हणतात आणि 4 महिने गप्प बसतात. मग इंग्रज का तुमच्या घरात राहत होते का? असाच सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. लोकांच्या लेकरा-बाळाला तुच्छ समजू नका. इंग्रज तुमच्या घरात राहत होते का? म्हणजे तसा अर्थ काढू नका. त्या नाकतोडीला मी बोललो का? कोणाला बोट लावायची गरज आहे का त्यांच्यासाठी? लोकांच्या लेकरा-बाळाला तुच्छ समजू नका. तिच्यासोबत काम करणाऱ्यांनो, त्यांना 5-10 लाखाच्या कामासाठी त्यांना चाटू नका. असा टोला मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडेंसाठी काम करणाऱ्या मंडळींना लगावलेला आहे. तर कुणाच्या पायाखाली पाय चाटून काम करू नका. मराठ्यांनी तिच्यासोबत काम करताना स्वाभिमान जागा ठेवला पाहिजे. कुणाच्या पायाखाली पाय चाटून काम करू नका. निजाम आमच्या परिवारातले नाही म्हणून आम्ही गुलामी करत नाही. तुम्हाला इंग्रजांच्या जनगणनेत आरक्षण दिलं, मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? आम्ही तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. अशी टीका काही यावेळेस मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांच्यावरती अप्रत्यक्ष पद्धतीनं केली आहे. मी कुणालाही घाबरत नाही. तुम्ही फक्त फेसबुक, व्हॉट्सअपला असता का? माजलेल्यांना गप्प करण्याची आमच्यात ताकद आहे. मराठ्यांनी तुम्हाला 30 वर्ष झक मारायला निवडून दिलेलं नाहीये. अशी टीका त्यांनी यावेळेस पंकजा मुंडे यांच्यावरती नाव न घेता प्रत्यक्ष पद्धतीनं केलेली आहे. तर मंडळी, ह्या दोन्ही बाजूकडनं टीका झाली. तर पंकजा मुंडे यांचं गोपीनाथगड येथील संबोधन आणि ही गर्दी आपल्याला बघायला मिळाली. तशीच गर्दी ही मनोज झरांगे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये नारायणगड या ठिकाणी बघायला मिळाली. मंडळी, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भानं तुमची मतं काय आहेत? कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.